नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि W8 न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाच्या कार्यालयामध्ये आहे आणि आमच्या या कार्यालयाला प्रोफेसर डॉक्टर भरत वालंद्रे सर यांनी भेट दिलेली आहे। पदवीधर मतदार संघाची निवडणूक येणाऱ्या 2026 मध्ये आहे आणि नोंदणी सध्या सुरू आहे। आपण त्याच विषयावर भरत वालंद्रे सर यांच्याशी चर्चा करू। सर नमस्कार। नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत। काय सांगाल, पदवीधर मतदार संघाच्या नोंदणी सुरू आहे। एकूणच लोकांमध्ये जशी जागरूकता हवी, पदवीधरांमध्ये जशी जागरूकता हवी तशी जागरूकता नाही आहे। मला या प्रसंगी एवढंच सांगायचं आहे की जे पदवीधर युवक आहेत, जवळजवळ 10 वर्षांच्या आधी जे काही शिकलेला वर्ग असेल तो या बाबतीत सजग झालेला नाही आणि त्यामुळे येणारा जो उमेदवार आहे तो उमेदवार निवडणूकमध्ये जिंकण्यासाठी आपल्याला युवकांमध्ये जागृती घडवून आणण्याची गरज आहे असं मला वाटतं। म्हणजे का नेमकी म्हणजे युवकांमध्ये जे पदवीधर आहेत त्यांच्यामध्ये जागरूकता का आलेली नाही? म्हणजे काय नेमकं काय कारण असेल, कुठे कमी पडत आहेत ते? मला असं वाटतं की ते या म्हणजे उमेदवाराच्या प्रती त्यांना जाणीव नसावी आणि ते सजग नसावे असं मला वाटतं। नागपूर विभागामध्ये किती पदवीधर असतील साधारण? 10 ते 15 लाख विद्यार्थी असले पाहिजे की त्यांना म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन त्यांना जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। बघा, आता 1 वर्षावर निवडणुका म्हणजे 2026 मध्ये पदवीधरांची निवडणूक आहे नागपूर विभाग पदवीधरांची। परंतु सरकारने आता ही मोहीम सुरू केलेली आहे नोंदणीची आणि अवघ्या काही दिवसच नोंदणी करण्याची तारीख ही जवळ येत आहे। 6 नोव्हेंबर ही तारीख आहे शेवटची पदवीधरांची नोंदणीची। ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही नोंदणी करू शकतात पदवीधर, परंतु ऑनलाईन मध्ये सर्वाधिक त्रास आहे, म्हणजे पैसे खर्च होतात ऑनलाईन करताना, परंतु ऑफलाईन मध्ये सुद्धा थोडासा म्हणजे कार्यालय कुठे आहे हे शोधाशोध घेण्यासाठी पदवीधरांना त्रास होतो। म्हणजे पदवीधरांना नाव नोंदणी करत असताना अडचणी निर्माण होत आहेत, कारण नवीन ठिकाणी ही कार्यालय स्थानांतरित करण्यात असल्यामुळे अनेकांना या स्थळाबद्दलची माहिती नाही आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एकदा एखाद्या कार्यालयाला समजा भेट दिली तर त्यातून जर त्यांना त्या पत्ता जर मिळत नसेल तर ते निरुत्साही होतात आणि मग पुढली जी काही प्रोसेस आहे ती करण्यास ते टाळतात। नागपूर शहरामध्ये विधानसभा जे क्षेत्र आहे त्यानुसार त्यांनी फॉर्म घेत आहेत, म्हणजे ऑफलाईन फॉर्म घेत आहेत। कुठे हे कार्यालय आहे नेमकं नागपूर शहरामध्ये? असं सांगितलं जाते की जेव्हा आपण जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा असं सांगितलं जातं की जे निवासी जिल्हाधिकाऱ्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी ते कार्यालय हलवण्यात आलेलं आहे। तर अनेकांना ती बाब माहीत नाही आणि त्यामुळे दुर्लक्ष होत आहे। नेमकं ते कार्यालय कुठे आहे? म्हणजे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचं जे निवासस्थान आहे ते कार्यालय कुठे आहे? ते कार्यालय सांगितलं जातं की गांधीपुत्रा त्याच्या माउंट रोड त्याच्या बाजूलाच ते कार्यालय आहे असं सांगितलं जातं। हा नेमका म्हणजे त्रास जो पदवीधरांना सहन करावा लागत आहे, नोंदणी म्हणजे ऑफलाईन नोंदणीचा फॉर्म म्हणजे देण्यासाठी, सबमिट करण्यासाठी एक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी एक असं उघडायला पाहिजे होतं की जेणेकरून ऑफलाईन जे फॉर्म देत आहेत त्यांचं तिथेच स्वीकार करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण ऑफलाईन ही सुद्धा अडचणीची बाब आहे आणि ऑनलाईन सुद्धा अडचणीची बाब ठरत आहे। कारण दोन्ही पद्धतीने जर आपण फॉर्म भरतो म्हटलं तर म्हणजे जो कोणी मतदाता असेल त्याला येणारा खर्च हा त्याला म्हणजे सहन करावा लागतो
आणि त्यामुळे काही लोक त्याला टाळाटाळ करतात. फॉर्म भरताना सुद्धा अनेक त्रुट्या बघितल्या जात त्रुट्या आहेत येतात. आणि जे डॉक्युमेंट आहे सोबत जोडायचं आहे फॉर्म सोबत, ते डॉक्युमेंट नेमकं कुठले जोडावं लागतं? डॉक्युमेंट साठी तुमचे जे पदवीचे जे हे आहे झेरॉक्स आणि त्यानंतर आधार कार्ड नंतर तुमच्या ऍड्रेस प्रूफ साठी इलेक्ट्रिक बिलची मागणी करण्यात येत आहे. आणि इलेक्शन कार्ड सोबत त्यासोबत असलं पाहिजे. म्हणजे जर तिन्ही जोडलं, परंतु जर नेमकं तुमच्या जवळ जर तुमचं इलेक्ट्रिक बिलची झेरॉक्स जर जोडली नसेल तर ते त्रुटी मानतात आणि परत करतात. बरोबर आहे की नाही? हो, असं आहे ना. तर त्यांनी हे ऍड्रेस प्रूफ साठी इतर गोष्टी सुद्धा विचारात घ्यायला पाहिजे. जसं लायसन्स असेल त्यामध्ये ऍड्रेस असतो, आधार कार्ड असतो किंवा तुमचं आयकरचं जे कार्ड आहे त्याच्यामध्येही ऍड्रेस राहतो. तर ह्या गोष्टी त्यांनी व्हॅलिड समजायला पाहिजे. निवड इलेक्ट्रिक बिलच्या माध्यमातून त्याला वापस करणं हे काही उचित नाही. पण इलेक्ट्रिक बिल उचित नाही म्हणण्यापेक्षा, कारण ते इलेक्ट्रिक बिल मध्ये करंट एक ऍड्रेस असतो, म्हणजे त्यांना कळतो की खरंच हा जो मतदाता आहे पदवीधर हा त्या ठिकाणी राहतो, म्हणून त्यांनी इलेक्ट्रिक बिलची जी नोंद म्हणजे झेरॉक्स असायला हवी फॉर्म भरताना हे म्हटलं असेल. असं काहीतरी कारण असेल त्यांचं. अगदी बरोबर आहे, पण या सूचना त्यांनी इतर लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे की हे डॉक्युमेंट आपण घेऊन येताना ह्या सगळ्या बाबी तुम्ही घेऊन यायला पाहिजे, असं कार्यालयाने सुचवायला पाहिजे. तुम्ही आता पदवीधरांचं तुम्ही सुद्धा मतदान करणार, तुम्ही आता जे मतदान करणार पदवीधरांसाठी तुम्ही सुद्धा फॉर्म भरलेला असेल. हा म्हणजे कितव्यांदा तुम्ही मतदान करत आहात? मी जवळपास 3ऱ्यांदा मतदान करत आहे आणि त्याच्यामध्ये जे बारकावे आहेत, त्रुट्या आहेत, ह्या त्रुट्या बऱ्याच काढल्या जातात जेणेकरून व्हॅलिड मतदान व्हावं. एकीकडे बघितलं जातंय की पदवीधर मध्ये जनजागृती होणं गरजेचं होतं, परंतु महाराष्ट्र सरकार म्हणावं लागेल किंवा जे निवडणूक आयोग म्हणावं लागेल, त्यांनी ज्याप्रमाणे पदवीधर निवडणुकीसाठी जनजागृती करायला हवी होती त्याप्रमाणे जनजागृती केली नाही. नेमकं कारण काय असेल? नेमकं म्हणजे याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे आणि ठिकठिकाणी अशा प्रकारचे केंद्र स्थापित करायला पाहिजे की जेणेकरून मतदान प्रतिनिधींना फॉर्म सहज भरता येईल आणि सोपं जाईल असं मला वाटतं. तर निश्चितच पदवीधर मतदार संघाची निवडणूक 2026 मध्ये होणार आहे आणि नोंदणी सध्या सुरू आहे. 6 नोव्हेंबर पदवीधरांचे जे नोंदणी करण्याची जी तारीख आहे 6 नोव्हेंबर आहे शेवटची तारीख. आणि नागपूर, विशेष करून मी नागपूर शहरासंदर्भात सांगेल की नागपूर शहरातील जे पदवीधर आहेत जे नोंदणी करू इच्छितात त्यांनी जर ऑफलाईन त्यांना नोंदणी करावी लागत असेल, करायची असेल तर त्यांनी माउंट रोड म्हणजे सदर माउंट रोड येथे उपजिल्हाधिकारी यांचं निवासस्थान आहे आणि तिथे कार्यालय उघडलेलं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला ते ऑफलाईन तो फॉर्म तुम्ही जमा करू शकता. एकूणच सांगायचं म्हणजे पदवीधरांमध्ये जागरूकता असणं आवश्यक आहे, जनजागृती करणे आवश्यक आहे, परंतु ज्याप्रमाणे प्रशासनाने जनजागृती करायला हवी त्याप्रमाणे ती जनजागृती झालेली नाही. नागपूर पदवीधर मतदार संघाची ही निवडणूक आहे आणि जास्तीत जास्त पदवीधरांनी आपलं नाव जे आहे या मतदार यादीमध्ये नोंद करायला हवी आणि जनजागृती ही सरकारने सुद्धा करायला हवी असं आम्ही या आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करत आहोत. आपण बघत रहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.